छान कट करून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता असं लाल लाल दिसते, कारण कोयरी आपल्याला शिजवून घ्यायची आणि त्याचं लाल कलरचं पाणी जे निघणार आहे ते काढून टाकायचं. तर चांगली शिजून द्यायची. तर इथे मी चुलीवर ठेवते पातेलं. त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि छान मऊ अशी शिजून द्यायची. जास्त पण नाही शिजायची, नंतर आपल्याला भाजीमध्ये शिजणारच आहे. कोयरी शिजलेली आहे, तर मी त्याच्यामधलं पाणी काढून कोयरी अशी ताटामध्ये टाकून घेतली आहे. तर मी आता चुलीवर आपली कढई ठेवते तापवायला. कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. त्याच्यामध्ये थोडी मोहरी टाकूया. मोहरी चांगली तडकून द्यायची. तडकल्यानंतर आपण हा बनवलेला मसाला आहे, जेच मी तुम्हाला दाखवलं होतं, कांदा खोबरं वगैरे सगळ्याचं वाटण, आणि त्यातच मी थोडीशी हळद पण टाकून घेतली आहे आणि थोडंसं चिकन मसाला आहे. म्हणजे कारण आपली भाजी पण चिकनसारखीच लागते. कोयरीची भाजी असून सुद्धा चिकनसारखी लागण्यासाठी तर ही ट्रिक आहे, म्हणजे थोडासा खमंग वास येतो. तर हे बघू शकता आता आपली मोहरी पण चांगली तडकली आहे. मसाला चांगला शिजून द्यायचा. चांगला परतल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये कोयरी टाकायची. चांगला परतत आला की त्याच्यामध्ये म्हणजे असं तेल साईडला सुटायला लागलं ना, तर त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकायचं, म्हणजे मसाला आपला जळत नाही. भाजीला टाकणार आहे आपण, त्याच्यानुसारच टाकायचं. पण चांगला परतत आलेला आहे आपला. तर याच्यामध्ये मी आता ही आपली कोयरी टाकून घेणार आहे. कोयरी मी 2 पाण्याने चांगली धुवून घेतली शिजल्याच्या नंतर, पण कारण त्याचं लाल कलरचं पाणी निघतं, त्याच्यामुळे ती चांगली धुवून घ्यायची पुन्हा. तर मी हे वाटणाचं पाणी टाकते. अजून पाणी ॲड करते. बघू शकता आता आपल्या भाजीला चांगली उकळी पण येणार आहे. मी एवढी पातळ ठेवली आहे अशी भाजी, जेणेकरून कारण शिजल्यानंतर थोडी आटते, त्यामुळे अजून थोडंसं शिजायला पाणी टाकलं होतं मी. तर चांगली उकळी येऊन द्यायची. त्यानंतर कसं मसाला पण आपला ह्या कोयरीमध्ये शिजतो, त्याच्या आतमध्ये मसाला गेल्यानंतर अजून चवदार लागते. तर आपला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, अशाच नवनवीन थंडीच्या दिवसातील भाज्या खाण्यासाठी. तर आता आपली भाजी तयार आहे. चांगला कड पण आला आहे आणि चांगली तरी पण आली आहे. फक्त मिरची टाकली होती तरीसुद्धा तरी आली आहे, बघू शकता किती छान तरी आलेली आहे. तर आता आम्ही जेवायला बसलोत उन्हामध्ये, तर या तुम्ही पण जेवण करायला.
बघू शकता आपली तरी पण. तर इथे हे लिंबू लोणचं पण आहे, आपली फ्रेश मेथीची भाजी, भाकरी, कांदा सोबतच कैरीचं लोणचं पण आहे.